नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागील 4 भाग द्वैत आणि अद्वैत हा विषय समजून घेतोय. बऱ्यापैकी गोष्टींचा उलगडा होत आलेला आहे की अद्वैतातच सर्वस्व आहे, अद्वैतच साध्य करायचं आहे, मानवी जीवनाची सार्थकता अद्वैतात आहे. पण आता आपण द्वैतात आहोत. मग द्वैत हे समजून घ्यायचं आहे. जरी ते मायारूपी असलं तरी मग त्याची कारणं काय आहेत ही जर का समजून घेतली, म्हणजे त्याच्या निर्मितीचं कारण ते आपल्याला आता समजलं की अद्वैत समजावं म्हणून द्वैताची निर्मिती आहे, म्हणून द्वैतातून अद्वैतात जायचं आहे. म्हणजे पहिली पायरी ही द्वैताची आहे. मग आता आपल्याला द्वैत हे परिपूर्ण समजलं तर मग आपण अद्वैताकडे शिफ्ट होऊ शकू, अद्वैतात जाऊ शकू. मग आता द्वैतामध्ये काय आहे? द्वैतामध्ये ही सगळी माया प्रकृती आहे. आपल्याला तेवढं ऐकून माहिती आहे. जरी ती भ्रांतिजन्य आहे तरीसुद्धा आपण ते खरं मानून तिथं जगत असतो. जसं आपण मागच्या भागात समजून घेतलं की स्वप्न जे आहे ते स्वप्न चालू असताना आपल्याला ते खरं वाटत असतं. तिथं आपल्याला कोणीही सांगितलं तरी ते पटत नाही. हे आपण बघतोय ना. आता आपल्याला उपनिषद सांगतायत की हे जे आहे हे सुद्धा स्वप्नच आहे, परंतु आपल्याला ते पटत नाही. मग ही जी काही माया प्रकृती आहे त्या प्रकृतीचे सुद्धा काही सिद्धांत आहेत, काही नियम आहेत. मग ते काय आहेत, त्याचा बेस काय आहे, आपल्याला तो विषय आपण घेतला ह्याच्या अगोदर, परंतु ह्याच्या अनुषंगाने तो थोडा एक्सप्लेन करूया की ही माया प्रकृती जी आहे ती विस्तारवादी आहे. म्हणून हे अनंत कोटी ब्रह्मांड म्हणतो आपण. किती ब्रह्मांड आहेत? अजून अनेक अशा गॅलेक्सीज आहेत ज्याचा शोधच लागलेला नाही आहे, किंवा अशा अनेक गॅलेक्सी ज्या आधी होत्या त्या आता नाहीशा पण झालेल्या आहेत. मग हे कायम चालू असतं. म्हणूनच त्याला उत्पत्ती स्थिती लय म्हणतात. ती निर्माण होती, काही काळ टिकते आणि मग त्याचा लय होतो. ती ज्याच्यातून निर्माण झाली ते तत्त्व समजून घ्यायचं आहे, ते आहे अद्वैत. आणि मग निर्माण झाल्यानंतर जे काही काळ टिकतं त्यालाच आपण जीवन म्हणतो. आपला जन्म झाला, आपण जीवन जगत असतो आणि मग आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. तसंच जन्ममृत्यू जसा मनुष्याचा किंवा प्रत्येक जीवाचा आहे तसंच ह्या विश्वाचाही आहे. त्यालाच उत्पत्ती स्थिती लय म्हणतात. लय म्हणजे त्या अवस्थेतून पुढल्या अवस्थेत जाणं. तिथं खरं म्हणजे पूर्णत्व आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय ह्या अवस्थेमध्ये लय म्हणजे परफेक्शन असं वंदनीय दादाने सांगितलं. ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपला लय होस तोपर्यंत आपल्यामध्ये परफेक्शन यायला पाहिजे. कसलं परफेक्शन? की अद्वैत हेच सत्य आहे हे कळणं. द्वैतातून सुरुवात आहे. द्वैताशिवाय अद्वैत कळणार नाही. जर का फक्त ब्रह्म एकच असतं, ते जे आहे निर्गुण निराकारी, मग ते सगुण साकार आता झालेलं आहे. का झालं आहे? कारण ते निर्गुण निराकारी तत्व जे काही आहे तेच सत्य आहे, तेच अनुभव म्हणून आहे, तेच साक्षी म्हणून आहे हे कळावं म्हणून ह्या द्वैताची निर्मिती आहे, ह्या प्रकृतीची निर्मिती आहे. परंतु निर्माण झालेल्या प्रकृतीलाच आपण खरं मानून त्याच्यात अडकून बसलो आहे. म्हणून सद्गुरूंना चिंता आहे की आपण सगळ्यांनी सुटावं त्याच्यातून, ते समजून घेऊन. मग ते सुटणं असं सहज सोपं नाही आहे. पण त्याचे नियम आहेत, ते नियम समजून घ्यायचे, ते नियम पाळायचे आणि मग त्याच्यातून बाहेर यायचं. जसं आपण एखाद्या गावात वाहन घेऊन गेल्यानंतर त्या गावातले किंवा त्या देशातले वाहतुकीचे नियम असतात. कसंही वेडवाकडं जाऊन चालत नाही. नो एंट्रीत गेलं की आपल्याला पोलीस पकडतात किंवा दंड पडतो. तसं ह्या जगतात आपण जन्माला आल्यानंतर इथं नियम आहेत. त्यालाच कर्माचा सिद्धांत म्हणतात. म्हणजे इथलं सगळे नियम आपण जर का नीट समजून घेतले तर ते नियम पाळून त्याच्यातून आपण बाहेर पडू शकतो. नियम पाळले नाही तर शिक्षा होती. शिक्षा म्हणजे काय? पुन्हा जन्म. समजायला एकदम सोपं आहे. मग ही प्रकृती आहे कशी? ही त्रिगुणा प्रकृती आहे. आपल्याला ऐकून माहिती असतं रज तम आणि सत्व आणि पंचतत्वात्मक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या सगळ्याचं ते कॉम्बिनेशन आहे, जे आपल्या देहामध्ये सुद्धा आहे. म्हणजे आता पहिल्यांदा आपण काय समजून घ्यायचं? प्रकृती जशी आहे तसाचा देह आहे. त्या प्रकृतीचीच देण आहे देह म्हणजे. कारण आपण ह्या प्रकृतीत उगवलेलंच अन्न खाऊन आपल्या देहाची वाढ होती. वाढ आपण करतोय का प्रकृती करते आहे? सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. आपल्याला वाटत असं हां मी करत असतो, तो अहंकार आहे. त्या अहंकाराला कळतच नाही की माझी वाढ ही मी करतोय की ती आपणहून होती आहे. टाईम, स्पेस आणि कॉजमध्ये हे सगळं कार्य करतं आहे. प्रकृती कशी आहे? कायम बदलणारी आहे. म्हणजे इथं कायम शाश्वत स्थिर काहीही नाही. जीव म्हणून जे आहे ते सजीव म्हणून आपण म्हणतो की एखादी गोष्ट सजीव ही कशावरनं सिद्ध होती? त्याच्यात बदल होतो.
दगडधोंड्यात बदल होत नाही, पण सजीव म्हणून जे काय आहे त्याच्यात बदल होतो. म्हणून आपण जन्माला येतो, हळूहळू मोठे होतो आणि वयस्कर होऊन आपल्याला देहत्याग करावा लागतो. म्हणजे हे जे काही बदल आहेत, बाल्य, तारुण्य, वार्धक्य, हे प्रत्येकालाच लागू आहेत. कायम शाश्वत इथं काहीही नाही आहे. मग तो जो बदल आहे तो समजून घ्यायचा. बदल कुणाचा होतोय? त्या प्रकृतीत होतोय, या देहाचा होतोय. कारण देह हा प्रकृतीचा अविभाज्य भाग आहे. म्हणून तो माझा नाही, तो मी नाही, तो प्रकृतीची देण आहे. आपण अन्नधान्य खाऊन देहाची वाढ होते. मी वाढ करतोय का? नाही, मी फक्त अन्न सेवन करतो. मग त्याच्यात पेशी, त्याची वाढ होणं, त्यामुळे वय वाढलेलं कळणं. मग ह्याच्यामध्ये नक्की मी कोण आहे, ह्या पिरियडमध्ये मी कोण आहे हे समजून घ्यायचं आहे. सद्गुरू तेच सांगायचा प्रयत्न करतात. जीवन जगतोय, जीवनात सगळं पाहिजे, छान पाहिजे, सुखी व्हायचं, सगळं मान्य आहे. परंतु जीवन म्हणजे काय आणि ह्या जीवनात समजून काय घ्यायचं आहे, ते सगळ्यात महत्त्वाचा तो विषय आहे. पण इथं मायाजाळ म्हणजे काय होतं? मन माध्यमातून आपण ह्या प्रकृतीला जोडून घेतल्यामुळे प्रकृती आपल्याला नानाविध विषयामध्ये अडकवती. प्रकृतीचा गुणधर्म काय आहे? प्रकृती सृजनशील आहे आणि व्याप्ती वाढवणारी आहे. म्हणून इथं एक बी पेरलं की म्हणजे पृथ्वी आणि आप हे तत्त्व त्याला मिळालं की तेज, वायू, आकाश हे नकळतपणे त्याला येऊन मिळतात. आणि आपण एक झाड वाढलेलं बघतो, नंतर त्याला फळ येतं, त्या फळामध्ये पुन्हा त्या अशा अनेक बिया येतात. म्हणजे बी पेरलेली एकच, म्हणजे एक पेरले आणि लाखो येणं, त्या लाखाचे आणखीन वाढत जाणं, म्हणजे एकातून अनेक करता येणं, म्हणजे करता येण्याचं सामर्थ्य असणं आणि होणं, ह्या दोन्ही गोष्टी ह्या प्रकृतीचीच ती खासियत आहे. मग आता ही प्रकृती समजून घेणं आणि त्या प्रकृतीत नक्की मी कोण आहे, या प्रकृतीत माझा रोल काय आहे हे समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. अवघड वाटतं, परंतु त्याच्याकरता आपल्याला सद्गुरू हे कायम मदत करायला तयार असतात. आणि आपले जे काही धर्मग्रंथ आहेत ते आपल्याला तेच तसंच वर्णन करतात. ती जी माया प्रकृती आहे ही समजून घे आणि ह्याच्यात तू नक्की कोण आहेस. तू हे सगळं अनुभवणारा साक्षी आहेस. तो ह्या माया प्रकृतीच्याही बाहेर असलेला जे परम आदितत्व जे आहे, जे परमतत्व आहे, साक्षी ब्रह्म म्हणून आहे, त्याच्यावर हा प्रकृतीचा सगळा खेळ चालू आहे. जसा सिनेमाच्या पडद्याशिवाय सिनेमा चालू शकत नाही, तसं या ब्रह्म अवस्थेशिवाय म्हणजे आपल्याशिवाय प्रकृतीचा खेळ चालू शकत नाही. आपल्याला हे लगेच समजत का नाही? त्याच्या कारणाकरता एक उदाहरण सांगतात. वडील म्हणे एका मुलाला सिनेमा दाखवायला घेऊन जातात. मुलाला खूप कुतूहल असतं, मग तो प्रश्न विचारायला लागतो, मग तो सिनेमा चालतो कशावर? वडील म्हणतात नाही, पडद्यावर चालतो. पडदा असतो, पडद्यावर सिनेमा चालवतो. बरं, म्हणून मग ते टॉकीजमध्ये येतात. आत आल्यावर सिनेमा चालू झालेला असतो. चालू झाल्यावर खुर्चीत येऊन बसल्यानंतर तो मुलगा पहिला प्रश्न, बाबा पडदा कुठं आहे? हा काय? वडील म्हणतात, कुठं काय? समोर जे चित्र दिसतंय, जो सीन दिसतोय तो काय? डोंगर आहे, माणूस आहे, पक्षी आहे, झाड आहे, गाडी आहे, जे काय आहे ते दिसत असतं, पडदा दिसत नाही आहे. तो मुलगा खोदून खोदून विचारतो, बाबा पडदा कुठं आहे? तुम्ही जो पडद्यावर सिनेमा म्हणताय तो पडदा दिसतच नाही आहे. वडील म्हणतात, अरे हाच तर पडदा आहे, पडद्यावरच सिनेमा आहे. मग ह्याच्यावरनं किती गोष्टी लक्षात येतात. ब्रह्म कळत का नाही? कारण ब्रह्मावरच हा सगळा सिनेमा चालू आहे. आणि तो ब्रह्म म्हणजे आपण आहोत, जो साक्षी आहे, त्याच्याशिवाय चालणारच नाही. म्हणून आपल्याला ब्रह्म किंवा आत्मा हे आत्मिक तत्व जे काही आहे, परमतत्व, ते लवकर सापडत नाही. कारण ते त्याच्याच वर चालू आहे, ते असं वेगळं नाही आहे. आपण विषय नीट समजून घेतला तर सगळ्या गोष्टी उलगडायला लागतात, स्पष्ट होतात. वन अपियर ॲज मेनी म्हटले म्हणजे एकातून अनेक. ही प्रकृती नामरूप व्यवहार म्हणून ब्रह्म या अवस्थेतूनच व्यक्त झालेली आहे. प्रकृती नामरूप व्यवहार म्हणून ब्रह्म ह्या अवस्थेतूनच व्यक्त झाली आहे. त्याच्याशिवाय त्याला अस्तित्वच नाही आहे. ब्रह्माशिवाय ती अस्तित्वातच येऊ शकत नाही. प्रकृती अस्तित्वात का आली आहे? नामरूप व्यवहार म्हणून. म्हणजे त्याला काहीतरी नाम आहे म्हणून. त्याच्याकरता उदाहरण काय देतात, एक मडकं आहे, म्हणजे मडकी बनवणारा मातीचं मडकं बनवतो, त्याला काहीतरी नाम आहे, त्याला काहीतरी रूप आहे, व्यवहार आहे. नाम म्हणजे काय? मडकं हे त्याचं नाम. रूप म्हणजे काय? त्याचा जो काही आकार आहे तो. आणि व्यवहार म्हणजे काय? त्यात पाणी भरून ठेवायचं आहे किंवा त्याच्यात दूध साठवून ठेवायचं आहे. म्हणजे नामरूप व्यवहार असं म्हणून त्या मातीचं झालेलं मडकं. मग त्याच्यात प्रधान काय आहे? कशाचं ते बनलेलं आहे? मातीचं बनलेलं आहे. त्यामुळे त्याला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स नाही आहे त्या मडक्याला मातीशिवाय.
त्या मडक्यातली माती काढून घेतली तर त्याला अस्तित्व आहे का? नाही आहे. तसं ब्रह्म जर का ह्या जगातलं काढून घेतलं तर या जगाला अस्तित्वच नाही आहे. हेच तर समजून घ्यायचं आहे. स्वप्नाचं आपण उदाहरण घेतलं. स्वप्न आपल्यातच तयार होतं आणि आपल्यातच नाहीसं होतं. त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे का आपल्याशिवाय? आपण जागा झाल्या क्षणी नाहीसं होतं. ते कशातून निर्माण झालं? आपल्याच माइंडमध्ये. म्हणजे आधार कशाचा आहे? माइंडचा आहे. आणि तिथं अनुभव कोण घेत होतं? आपण म्हणजे कोण? कॉन्शियसनेस. म्हणून ह्या एंटायर युनिवर्सला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स नाही आहे. म्हणून ते डिपेंडंट एक्झिस्टन्स आहे. म्हणून ते फॉल्सिटी म्हटलं आहे. डिपेंडंट एक्झिस्टन्स इज फॉल्सिटी. म्हणजे अवलंबून असलेलं अस्तित्व हे मिथ्या असतं. ते कुणावर अवलंबून आहे? ब्रह्म या अवस्थेवर. हे सारं विश्व, ही सगळी माया प्रकृती, म्हणून ती मिथ्या म्हटली आहे. मग आता इथं अस्तित्व म्हणून जे काही आहे ते सत्य आहे. अस्तित्वात हे सारं विश्व आलेलं आहे. म्हणजे मुळाशी अस्तित्व म्हणून काहीतरी असावं लागतं. आपण म्हणतो अमुक एक गोष्ट अस्तित्वात आहे. आपण साधी एक उदाहरण आपण रोज खरं हे व्यवहारात आपण वापरत असतो. खुर्ची अस्तित्वात आहे, टेबल अस्तित्वात आहे, घर अस्तित्वात आहे, माणूस अस्तित्वात आहे, पाणी अस्तित्वात आहे, आकाश अस्तित्वात आहे, ढग अस्तित्वात आहेत. अस्तित्वात आहेत, पण अस्तित्व म्हणून काहीतरी आहे ना. तेच तर समजून घ्यायचं आहे. अस्तित्व म्हणून काहीतरी असल्याशिवाय अस्तित्वात काहीच येऊ शकत नाही. हेच उपनिषदाचं सार आहे. त्यालाच इजनेस अवेअरनेस म्हणतात. थिंग्स आर अपियर इन इजनेस, पण इजनेस काहीतरी असावा लागतो. मग ते अपियर जे होतं म्हणजे ज्याच्यात स्वप्नवत त्याचं निर्माण होतं ते मूळ अस्तित्व म्हणून काही असल्याशिवाय ते अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून ते तात्पुरतं अस्तित्वात आलं आहे म्हणून त्याला मिथ्या म्हटलं आहे, म्हणून त्याला माया म्हटलं आहे. त्याचं अस्तित्व कायम नाही आहे, ते सारखं बदलणार आहे. म्हणून ह्या विश्वात काहीच कायम स्थिर राहत नाही, सगळं बदलत असतं. आपल्या देहासकट आपलीच मुलं बघता बघता मोठी होतात. अरे म्हणतो आपण किती एवढी आत्ता कडेवर आपण त्यांना खेळवत होतो, एवढी मोठी झाली, जॉब करायला लागली, पैसे कमवायला लागली. म्हणजे आपण आपल्या डोळ्यासमोर गोष्टी किती भरभर बदलत आहेत. आपल्याकडे पण तसंच बघायचं आहे. बदल कुणात झाला आहे? देहात झाला आहे, विचारात झाला आहे, मनात झाला आहे, अवतीभोवतीच्या परिसरात झाला आहे. माझ्यात झाला आहे का? जो अनुभवणारा म्हणून आहे? नाही. अनुभवणारा साक्षी तसाच असतो, कारण तोच ब्रह्म आहे. परमेश्वर कोणाला म्हटलं आहे? माया समष्टी अज्ञान उपहित चैतन्य म्हटलं आहे. खूप समजून घेण्यासारख्या आहेत गोष्टी. म्हणजे परमेश्वराचं हे स्वप्न आहे, हे सगळं जग निर्माण झाले, आपण त्याच्यात आहोत, खूप गोष्टी निर्माण झाल्या आहेत. जसं आपल्याला रात्री स्वप्न पडतं, स्वप्नात आपण अनेक गोष्टी बघतो, परंतु त्याचं स्वप्न बघणारा हा खरा असतो. तसं ब्रह्म म्हणजे तो ईश्वर हाच खरा आहे, बाकी सगळं हे मायारूपी आहे. आणि तो ब्रह्म, तो ईश्वर दुसरं तिसरं कोणी नसून आपली आंतरिक अवस्था, जो आत्मा म्हणून आहे, जो साक्षी म्हणून आहे, तोच आहे. तोच बघतोय, त्याच्यातूनच निर्माण झालेलं आहे, कारण ते त्याचंच स्वप्न आहे. पण इथं वैयक्तिक अहंकार जो आहे ना तो अडतो. मी कोणीतरी वेगळा आहे म्हणतो, असं प्रत्येकजण आपण म्हणत असतो. ज्याचा अहंकार संपुष्टात येतो तो त्या मूळ चैतन्याशी एकरूप होऊन जातो. सरळ साधं तत्त्वज्ञान आहे. अहंकार म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे असं वाटणं. मी कुठला काय, मी कोणी नाहीच आहे, संपला विषय. मी गेला की तो राहतो, तो म्हणजे तो ईश्वर आहे, तेच ब्रह्म आहे. परंतु ते लगेच कळत नाही. म्हणून सद्गुरू अवतार घेऊन वरचेवर येऊन यथा कालानुसारेनं श्रीकृष्ण भगवानाने भगवद्गीतेत सांगितलं आहे, मी पुन्हा जसा काळ बदलेल तसा, जसं युग बदलेल पुन्हा मी अवतार घेऊन येणार, पुन्हा लोकांना जागं करणार. हा त्यांचा प्रयत्न कायमस्वरूपी विश्वाच्या अंतापर्यंत चालू असतो. प्रत्येक युगामध्ये अवतार हे होतच असतात की जेणेकरून त्यावेळेला आंतरिक अवस्थेत पोषकता निर्माण झालेले सटकन त्यांना कनेक्ट होतात. मग त्याच्याकरता ते चाच पडत असतात, कोण येतोय. जसं आता हा विषय आपण जे ऐकतात, मी म्हणेन की आपण जेवढे जण हा विषय ऐकतात ते नकळतपणे त्या मूळ अवस्थेशी एकरूप होण्याकरता तयारी दाखवत आहेत आंतरिक अवस्थेमध्ये. कारण तशी आंतरिक अवस्था बदलल्याशिवाय म्हणजे जी प्रकृती, त्याचे जे गुणधर्म आहेत त्याचं बॅलन्सिंग जर का देहाच्या ठिकाणी बरोबर व्यवस्थित व्हायला लागलं तर ती प्रकृती मूळ अवस्थेशी एकरूप होऊन जाते. मग ती जवळपास जरा मॅचिंग व्हायला लागली की सद्गुरूंनी आपल्याला मदत करतात, तू साधना सुरू कर, ओंकार साधना करायला की तुझ्या आंतरिक अवस्थेमध्ये हळूहळू बदल व्हायला लागेल. आणि ती 5 तत्व समप्रमाणात मूळ अवस्था प्राप्त करण्याकरता सत्वगुणाची गरज आहे, त्याची वाढ,
हे सगळं नीटनेटकं व्हायला लागल्यावर नकळतपणे ती प्रकृती आपल्या माध्यमातून मूळ अवस्थेशी एकरूप होऊन जाते. तिथं अहंकार लयास जातो, मी कोणीतरी वेगळा आहे नाही. म्हणजे आपल्याला आता किती गोष्टी लक्षात आल्या. ती जी माया प्रकृती आहे, जरी ती माया असली तरीसुद्धा तिथं आपला आता जन्म झालेला आहे, आपण हे सगळं खरं मानून जगतोय. परंतु ते काय आहे हे समजून घेऊन त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. त्याच्याकरता काय काय करायची गरज आहे. मग आपल्या ऋषीमुनींनी काय काय केलं. मूळ ज्या शक्त्या आहेत ज्याच्यातून ह्या माया प्रकृतीची निर्मिती झाली, ते मूळ काय आहे, तो ओंकार आहे. आपण तो विषय ह्याच्या अगोदर स्केचच्या माध्यमातून घेतलेला आहे. त्या ओंकारातूनच विश्वाची निर्मिती आहे. मग ऋषीमुनींनी काय शोध लावले. मग तो ओंकार डायरेक्टली प्रत्येकाच्या मध्ये असूनसुद्धा त्याची जाणीव होत नाही, म्हणून त्यांनी त्याच्यातल्या मूळ शक्त्या 3 बाजूला काढल्या. उत्पत्ती, स्थिती, लय, ब्रह्मा, विष्णू, महेश. मग त्याचं सौम्य स्वरूप महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. आपण तो सगळा विषय समजून घेतला आहे. मग त्याची माणसाला जीवनामध्ये कुलधर्म, कुलाचार, कुलोपासना, देवदेवता, उपास्य देवता, ग्रामदेवता, कुलदेवता अशा स्वरूपात आपल्याला ऋषीमुनींनी त्याची सांगड घालून दिली. आणि आपल्या उपासनेसाठी, कारण त्या शक्त्यांची गरज आहे, कारण त्या शक्त्यांशिवाय काहीच नाही आहे इथं, परंतु आपल्याला कळत नाही. मग ज्यावेळेला जीवनात अडीअडचणी येतात त्यावेळेला त्या शक्त्यांची गरज आहे. म्हणून तर नवरात्रामध्ये आपण त्या शक्तीचीच पूजा करतो. म्हणजे थोडक्यात त्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या गरजेच्या आहेत प्रत्यक्षात त्या आंतरिक अवस्थेतच आहेत, त्या बाहेर नाही आहेत. परंतु त्या जाग्या करण्याकरता काही विधींची गरज असती. मग त्याचे शोध आपल्या ऋषीमुनींनी लावले. मग त्याच्याकरताचे मंत्र, यंत्र आणि तंत्र, जेणेकरून तो मंत्र तो वेदांमध्ये आहे, तो त्या मंत्राचा उच्चार, मग तो उच्चार करायची पद्धत, सगळ्या गोष्टी त्यांनी त्या डेव्हलप करून दिल्या, सांगितल्या. म्हणून तर आपल्या ह्या सगळ्या, म्हणून ते सगळं वेदांमध्ये सगळं त्याचं व्यवस्थित वर्णन आहे. ह्या सगळ्या शक्त्यांना आवाहन कसं करायचं, त्याची पूजा कशी करायची, मग त्याच्या पद्धती ह्या सगळ्या शास्त्रामध्ये शास्त्रकारांनी, या ऋषीमुनींनी व्यवस्थित त्याची मांडणी केली. का? खरं म्हणजे गरज होती का? पुन्हा प्रश्न तोच येतो. गरज नव्हती, परंतु माहिती नाही आहे ब्रह्म काय आहे. ब्रह्म आपण आहोत ते माहिती नाही आहे. परंतु आता आपण कर्मगतीत अडकल्यामुळे त्याच्यातून सुटका करण्याकरता ज्याच्यात अडकलोय त्याचीच मदत घ्यायची. कारण दुसऱ्या कोणाची मदत घेणार आपण. प्रकृती कुणाच्या अधीन आहे? परमेश्वराच्या. मग त्या परमेश्वराचीच उपासना केल्याशिवाय त्याच्यातून सोडवणूक आपली होणार नाही. तो कसा आहे? शक्ती स्वरूप आहे, नानाविध शक्त्या आहेत. म्हणून तर ऋषीमुनींनी ब्रह्मा, विष्णू, महेश अशा 3 शक्त्या वेगळ्या काढल्या आणि त्याची पूजा करण्याकरता, म्हणजे त्याची सौम्य स्वरूप आपल्याला जीवनात जोडून दिली. म्हणून घरात देवाची पूजा. मग सद्गुरू आपल्या जीवनात आल्यानंतर ते बदल करतात. कारण सद्गुरू हे सगळ्यात वरच्या अवस्थेतून आले असतात. विश्वातल्या सगळ्या शक्त्या त्यांच्या अधीन असतात. म्हणून आपण फक्त सद्गुरू सेवा केली की सगळं आपल्याला साध्य होतं. सद्गुरूंना एकदा आपण शरण गेलो की ह्या सगळ्या शक्त्या नकळतपणे आपल्या अधीन होतात. म्हणून गुरु हे सर्वश्रेष्ठ म्हटले जातात. की आपण ओंकार साधना म्हणजे सद्गुरूंनी सिद्ध केलेली साधना करायला लागल्यानंतर विश्वातल्या सगळ्या शक्त्या त्या साधनेच्या माध्यमातून आपल्यात धारण होऊन आपल्या आंतरिक अवस्थेत बदल होऊन आपल्या जीवनाची सार्थकता होईपर्यंत, कारण आपण ज्याच्यात अडकलोय ते त्याच्याकडूनच सोडवणूक करून घ्यायची आहे. सद्गुरूंना माहिती असतं. सद्गुरू प्रचंड हुशार असतात. ते ब्रह्म अवस्थेतून आले असतात. मनुष्य आपण सर्वसामान्य कशात अडकलोय? आपण प्रपंचात अडकलोय. प्रपंच कोणाच्या अधीन आहे? प्रकृतीच्या. मग सद्गुरूंना माहिती असतं की आपण जे ते सगळं अडकलेलो आहोत त्याला सोडवण्याकरता त्या प्रकृतीचीच मदत पाहिजे. म्हणून त्या प्रकृतीच्याच सगळ्या शक्त्या स्वतःच्या ठिकाणी धारण करून आपल्याला साधनेच्या माध्यमातून जोडून देऊन आपल्या आंतरिक अवस्थेत बदल करणं. बदल केल्यावर आपला देह हा प्रकृतीशी एकरूप होऊन जातो. मग शिल्लक कोण राहतो? साक्षी, आत्मा, ब्रह्म, जो सगळ्यांचा कॉमन आहे, जो सद्गुरूंचाही तोच आहे, आपला तोच आणि विश्वात सगळ्याचा मुळाशी तोच आहे. असा हा सगळा विषय आहे. खूप समजून घेण्यासारखा आहे. एकदा आपल्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झालं ना की आपण हे समजून घेतोपर्यंत आपण गप्प बसू शकत नाही. इतका इंटरेस्टिंग आहे. परंतु कुठंतरी त्याची सुरुवात व्हावी लागते. मी आता हे वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा जो प्रयत्न करतोय त्याच्या मागं उद्देश हाच आहे की कुठल्या तरी एका एपिसोडमधून कुठून तरी आपल्याला असं काही त्याच्यात एक तीव्र इच्छा निर्माण व्हावी की हे सगळं आपल्याला समजायला पाहिजे. हे सगळं मला समजायला पाहिजे. हे सगळं चाललंय कसं? कोण चालवतं? ह्याचा आधार काय? ह्याच्या मुळाशी कोण आहे? मनुष्य जन्माला येतोय, जीवन जगतोय, मरून जातोय. जातोय म्हणजे कुठं जातोय? मग गेला तर आलाच कशाला? सगळ्याचे प्रश्न पडायला पाहिजेत. म्हणून प्रश्न म्हणजे विचार, या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. म्हणजे विचार हे माध्यम किती महत्त्वाचं आहे. उपनिषदात त्याला नेती नेती म्हटलं आहे की जे मी अनुभवतोय ते मी नाही. ह्या विचाराने आपण जर का सगळ्या गोष्टी बाजूला करायला लागलो
तर जे शिल्लक राहतं ते ब्रह्म राहतं, तेच आपण आहोत. मी ज्याचा अनुभव घेतोय ते मी नाही आहे. आपल्याला देहाच्या बाहेर आपण मान्य करतो, समोरचं कपाट मी आहे का, नाही नाही, समोरची खुर्ची हे नाही नाही, समोर जे काही वस्तू आहेत ते मी नाही म्हणतो, कारण मी वेगळा आहे असं आपल्याला जाणवत असतं. परंतु ते म्हणतात इथून आज सुरुवात कर. देहाचा तो अनुभव घेतोयस की नाही, हातापायाचा अनुभव घेतोय ना, माझ्या अनुभवात आहे की नाही देह, हां हां हो 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 म्हणतो आपण. मग तसं आज जे 5 कोश आहेत, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, हे 5ही कोश माझ्या अनुभवात आहेत. परंतु आपण तसा कधी विचार केला नाही आणि आपल्याला कसं कोणी नीट समजावून सांगितलं नाही की हे 5ही कोश, ह्या 5ही कोशाचा आपण अनुभव घेत असतो. मग हे जर का आपण नीट समजून घेतलं तर पहिला देहाचा मी अनुभव घेतोय, मग आपल्याला कळायला लागतं अरे हो, माझ्या अनुभवात देह आहे, अवेअरनेस माझ्याकडे आहे, देहाकडे नाही आहे. माझ्या अवेअरनेसमध्ये देह आहे, म्हणजे मी देहाचा अनुभव घेतोय, देह माझा घेत नाही आहे. आपण क्षणभर असा विचार केला, म्हणून विचार हे माध्यम महत्त्वाचं आहे. देह माझा अनुभव घेतोय का मी देहाचा अनुभव घेतोय? हां, मी देहाचा अनुभव घेतोय, देह माझा अनुभव घेत नाही आहे. अनुभव घेणारा मी आहे, म्हणजे माझ्याकडे अवेअरनेस माझ्या साईडला आहे. मग आणखीन आत गेलं तर श्वास आहे, पंचप्राण आहेत. मग त्या प्राण म्हणजे जो श्वास आहे त्याचाही मी अनुभव घेतोय. देहात होत असलेले बदल मला अनुभवता आहेत. माझा श्वास कमी जास्त चालू असलेला मला कळतोय. श्वासाला मी कळतोय का मला श्वास कळतोय? मला श्वास कळतोय. आय एम अवेअर ऑफ माय ब्रीदिंग, आय एम अवेअर ऑफ माय बॉडी. मग विचार आहेत, मन आहे. आपल्या मनामध्ये कुठला विचार येतोय हे आपल्याला कळत असतं, म्हणजे मी त्याचा साक्षी आहे. माझ्या अवेअरनेसमध्ये माझेच विचार आहेत, कारण ते बदलत आहेत. एखादी गोष्ट कळली म्हणतो आपण. कळणं म्हणजे काय? मनोमय कोशानंतर कुठला येतो? विज्ञानमय कोश येतो. मनोमय म्हणजे आपण विचार करणं, आणि आपल्याला कळणं म्हणजे तो विज्ञानमय कोश आहे, की मी असा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं, कळलं म्हणतो आपण, तो विज्ञानमय आहे. आणि मग त्याच्यातून निर्माण झालेला आनंद, ह्या सगळ्याचीच आपण साक्षी असतो. विचार माझा अनुभव घेतोय का मी विचाराचा अनुभव घेतोय? मी विचाराचा अनुभव घेत असतो. आपल्या अनुभवात विचार आहे, विचाराच्या अनुभवात मी नाही आहे, कारण मी कायम वेगळाच असतो मागं. हेच तर समजून घ्यायचं आणि ह्याचं चिंतन मनन करायचं आहे. की मग सद्गुरू म्हणतात एक दिवशी तुम्हाला कळेल की अनुभवणारा साक्षी मी कायमस्वरूपी डिटॅच असा स्वतंत्र मागं अस्तित्व म्हणून आहे. मी अस्तित्व म्हणून आहे, साक्षी म्हणून आहे, अवेअरनेस कॉन्शियसनेस म्हणून आहे. अस्तित्वात या देहासकट सारं जग आलेलं आहे. त्यामुळे देहात होत असलेला बदल, विश्वात होत असलेला बदल मी अनुभवतोय, कारण मी अनुभवणार आहे. अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस म्हटलंय, तो अनचेंजिंग मी आहे. चेंजिंग बॉडी आहे, चेंजिंग श्वास आहे, चेंजिंग मन आहे. एखादी गोष्ट पूर्वी आपल्याला कळत नव्हती, आता कळायला लागली म्हणतो आपण. म्हणजे हे जे काही चेंजिंग आहे ते सगळं मी एक्सपिरियन्स करतोय. म्हणजे मी आय एम द एक्सपिरियन्सर, मी अनुभवणारा, तो कायम साक्षी मागा आहे. ती खरी आपली ओळख आहे. ती ओळख होणं ह्यालाच मुक्ती म्हणतात. मुक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. सद्गुरू म्हणतात तुझी स्वतःची ओळख होणं, तू कोण आहेस, म्हणजे आपण सगळे मी कोण आहे हे कळणं, त्यालाच मुक्ती म्हटलंय. मी देह आहे, अज्ञान आहे. देह हे एक माध्यम आहे निर्माण झालेल्या जगाचा अनुभव घेण्यासाठी. एवढीच देहाची ओळख आहे. परंतु देहामध्ये नकळतपणे माझं प्रतिबिंब पडल्यामुळे, म्हणजे मूळ अवस्था जी आत्मा म्हणून आहे, चैतन्य म्हणून आहे, जो साक्षी आहे, त्याचं प्रतिबिंब देहाच्या ठिकाणी पडल्यामुळे देहामध्ये नकळतपणे अहंकाराची निर्मिती होती. आणि तोच अहंकार आपल्याला पुरून उरतो असं म्हटलंय. मग तो अहंकार म्हणजे ज्याचं प्रतिबिंब पडलंय ते कुणाचं पडलंय, कुणामुळे मला कळतंय. आपण विषय घेतला होता त्याच्या अगोदर. आपण जी काही एखादी गोष्ट मला कळाली म्हणतो, समजली म्हणतो, बघितली म्हणतो, ऐकली म्हणतो, हे कुणामुळे घडतंय? तर ते ब्रह्म अवस्थेमुळे, ते आत्म्यामुळे. म्हणजे ते सत्य आहे आणि ते आपण आहे हे समजायला पाहिजे असं सद्गुरू सांगतात. खूप समजून घेण्यासारखा विषय आहे. तर असंच आपण पुढं आणखीन विषय घेत जाऊया. नमस्कार.